नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुंबई हायकोर्टमध्ये जे लिपिक पदाचे जे जागा निघालेल्या आहेत त्या भरतीचा फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तरी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. याचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी पदाची भरती आहे त्याच्या पदासाठी काय शैक्षणिक पत्रात लागेल, काय वयाची अट, काय नोकरीचे ठिकाण, फी किती लागेल, महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी टोटल 155 जागासाठी भरती आहे. लिपिक या पदासाठी भरती आहे. तसंच यासाठी फॉर्म भरायला तुमचं शैक्षणिक पत्रात आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे तुमचं. तसेच तुमच्याकडे संगणक टायपिंग कोर्स झालेला पाहिजे. GCC TBC हा कोर्स तुमच्याकडे झालेला पाहिजे. इंग्लिश टायपिंग हे 40 प्रतिशब्द हे झालेलं पाहिजे. तसंच त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा MSCIT संलग्न कोणता पण कोर्स झाला पाहिजे तुमचा कम्प्युटरचा. तसंच याची वयाची अट आहे बघा, 14 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 18 ते 38 वर्ष असलं पाहिजे. तसंच यासाठी फक्त मागासवर्गीय जातीसाठी 5 वर्ष सूट देण्यात आलेले आहेत. म्हणजेच त्यांच्यासाठी 38 + 5 वर्ष म्हणजेच 43 वर्ष इतके हे यांचे वय राहणार आहे या ठिकाणी. तसंच याचे नोकरीचे ठिकाण आहे मुंबई आणि या ठिकाणी फी लागणार आहे फक्त ₹100 प्रत्येकासाठी फी लागणार आहे. तसंच याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. तर लवकरात लवकर अर्ज करा. चला तर याचा अर्ज कसा करावा यासाठी आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आपल्याला या बॉम्बे हायकोर्टच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी थोडीफार त्यांची इन्स्ट्रक्शन आहेत फॉर्म कसा भरावा वगैरे यासाठी तुम्हाला याच्या ठिकाणी मी पाहू शकता तुम्ही. तसंच याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरायसाठी आपल्याला या रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या रजिस्टर या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी असा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहे ते तारीख या ठिकाणी येथे दाखवेल जाईल. तसंच या ठिकाणी क्लर्क या पोस्टसाठी आपण फॉर्म भरणार, तर या ठिकाणी क्लर्क हे ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तुमचं, जर तुम्ही लेडीज वगैरे असाल तर या ठिकाणी MS करा. जर मुलगा कोणा पुरुष वगैरे असाल तर या ठिकाणी श्री करा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट आपलं स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगप्रमाणे या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिले नाव टाका, या ठिकाणी मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाका, त्याच्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे आडनाव टाका. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट या पोस्टल ॲड्रेस विचारेल, ते या ठिकाणी सिलेक्शन करून तुमची जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर निवडून झाल्यानंतर त्याच्यानंतर पिनकोड या ठिकाणी विचारला आहे बघा, म्हणजे आपण ज्या गावात राहतो त्या गावाचा पिनकोड या रकान्यात आपल्याला भरून घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल IDचा ॲट आधीची माहिती या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर @ हे या ठिकाणी ॲटोमॅटिक असेलच. त्याच्यानंतर या ठिकाणी gmail.com वगैरे या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर काय असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्या. जेंडर सिलेक्शन करून झाल्यानंतर या ठिकाणी समोरच आहे नॅशनॅलिटी, या ठिकाणी इंडियन हे ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तुमचे रिलिजन विचारेल, रिलिजन कास्ट वगैरे. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी रिलिजन कास्ट हे विचारेल. तर या ठिकाणी आपल्याला आपलं रिलिजन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली कास्ट कोणती आहे ती कास्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या कास्टचे या ठिकाणी जातीचं नाव या ठिकाणी जातीचं नाव या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे. काय असेल ते जातीचं नाव तुमचं टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी वय तुमचं ॲटोमॅटिक दिसेल. ओके. त्याच्यानंतर जन्मठिकाण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या ज्या गावात जन्म झाला तर जन्मठिकाण टाकून घ्या. त्याच्यानंतर जन्मठिकाण टाकून झाल्यानंतर खाली मॅरिटल स्टेटस विचारेल, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल वेदर कॅन्डिडेट डिफरंट एबल्ड पर्सन वगैरे आहेत का, म्हणजे तुम्ही डिसॅबिलिटी वगैरे आहात का, अपंग वगैरे आहात का. असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपण पुढे एज्युकेशन डिटेल्स बघू. या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे 10वी. त्याच्यानंतर 10वीची स्ट्रीम हे ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोर्ड आणि एज्युकेशनमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचा आहे. जर महाराष्ट्रामधून तुमची 10वी झाली असेल तर, किंवा तुमची बाहेरचा कोणता बोर्ड झाला असेल तर ते बोर्ड टाका. त्याच्यानंतर तुमचं 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाला ते वर्ष टाकून घ्या. त्याच्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज पडले, किती मार्क्स पडले ते टाकून घ्या. या ठिकाणी 500 पैकी किती
या ठिकाणी तुम्हाला 500पैकी किती मार्क्स पडले ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत ऑप्टेनमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी 500पैकी असतील 600पैकी असतील ते या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर हे माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज हे ॲटोमॅटिक या ठिकाणी दाखवतील आपल्याला पर्सेंटेज. त्याच्यानंतर जर तुम्हाला 60पेक्षा जास्त पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी फर्स्ट क्लास सेकंड सिलेक्ट करा, किंवा 45 ते 60 याच्या दरम्यान मार्क असतील तर या ठिकाणी सेकंड क्लास करा, किंवा 45% कमी मार्क्स असतील तर या ठिकाणी 5 क्लास सिलेक्शन करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर ॲड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे ॲड हे बटन आहे, ॲड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही 10वीची डिटेल झाली. त्याच्यानंतर 12वीची डिटेल्स पण याच पद्धतीने सेम टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल्स पण आपल्याला सेम पद्धतीने टाकून घ्यायची आहे. ही सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली विचारते बघा, कॅन्डिडेट डोमासील महाराष्ट्र. ते या ठिकाणी जर महाराष्ट्रामधून तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिन्ही लँग्वेज वाचता लिहिता वगैरे येतात का या ठिकाणी विचारेल. तुमची कोणकोणती लँग्वेज येतात, मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तिन्हीला येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला डज कॅन्डिडेट एनी वर्क इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये आधी काम करत आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली विचारेल स्टेट पार्टिकल ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन, तुमचं टायपिंग झालेलं आहे का, तर टायपिंग झालं तर येस करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर टायपिंग कुठल्या कोर्सचं झालेलं आहे, कितीचं टायपिंग झालेलं आहे ते टायपिंग या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. टायपिंगला किती मार्क्स पडले, कोणते कितीपैकी किती पडले, ग्रेड कोणती, टायपिंगचे पासिंग डेट या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. ती टाकून झाल्यानंतर विचारेल स्टेट पार्टिक्युलर ऑफ कॉम्प्युटर कोर्स, तुमचा कॉम्प्युटर कुठला कोर्स वगैरे झाला आहे का, तर यस करा. या ठिकाणी कोर्सचं नाव MSCIT लिहा. या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे काय कुठल्या ह्याच्यामध्ये कोणतं इक्विपमेंट वगैरे झालं असेल तर ते कोर्स या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. कोर्स किती महिन्याचा होता तो कोर्स या ठिकाणी टाकून घ्या, 3 महिने. त्याच्यानंतर टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क, ग्रेड वगैरे काय असेल ते पासिंग डेट वगैरे टाकून घ्या. त्याच्यानंतर विचारेल तुमच्याकडे कोणतं टेक्निकल क्वालिफिकेशन वगैरे झालं आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचं खाली नाव एम्प्लॉय एक्सचेंजमध्ये आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. याच पद्धतीने तुम्ही खालच्या सर्व माहिती वाचून वगैरे येस नो वगैरे करून घ्यायच्या आहेत. ती सर्व झाल्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टन्स माहिती आहे, या ठिकाणी लक्ष द्या. नेम ऑफ ॲड्रेस टू रिस्पेक्टेड पर्सन हू हॅव इश्यू कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑफ दिस कॅन्डिडेट, म्हणजे हे या ठिकाणी 2 अशा व्यक्तींची नावं टाकायची आहेत. एखाद्या अशी व्यक्ती, किंवा समजा एखादे टीचर असतील, एखादे डॉक्टर, वकील वगैरे असे जे मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तींचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे, की जे तुम्हाला ओळखतात. त्यांचं नाव टाकून घ्या. त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा काय व्यवसाय आहे तो व्यवसाय टाकून घ्या. त्याच्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर खाली त्यांचा ॲड्रेस. अशा दोन्ही व्यक्तींचं या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी टाकून घ्या, दुसऱ्यांदा या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. दोन्ही व्यक्तींची नावं टाकून घ्यायची आहेत ज्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार आहे असं व्यक्तींची नावं टाकून घ्या. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पेमेंट करणं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर महत्त्वाचे या गोष्टी लक्ष द्या. या ठिकाणी भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी पेमेंट भरपूर जागाने या ठिकाणी करायला चुकतात. पेमेंट त्यांचं होतं पण या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये दाखवत नाही. तर या ठिकाणी पेमेंट कसं करायचं मी व्यवस्थित स्टेप टू स्टेप सांगतो. तर या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे तुम्हाला, ही जी लिंक दिसत आहे, तर या लिंकवर आपल्याला पहिल्यांदा क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरा टॅबवर आपल्याला नेईल ते. तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी विचारायला आपल्याला पेमेंट गेटवे, आपल्याला या ठिकाणी पेमेंट कॅटेगरी हे बॉम्बे हायकोर्टाची क्लर्क या पदासाठी आहे, तर ते ॲटोमॅटिक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, मिडल नेम टाकून या ठिकाणी लास्ट नेम टाकून घ्यायचं. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाका, या ठिकाणी आपला ईमेल ID टाका. त्याच्यानंतर खाली आपल्याला जन्मतारीख आपली ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. काय असेल ती जन्मतारीख या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि ते टाका. त्याच्यानंतर ॲड्रेस लाईन विचारेल. ॲड्रेस लाईन 1मध्ये आपला ॲड्रेस टाकून घ्या, 2 नंबरमध्ये पण ॲड्रेस टाकून घ्या. पहिल्यांदा नाव गाव वगैरे टाका. त्याच्यानंतर खाली तालुका जिल्हा टाकला तरी चालेल. 100 रुपये अमाऊंट आहे आणि रिमार्कमध्ये आपल्याला काही टाकायचं नाही. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे थोडं. त्याच्यानंतर खाली नेम विचारेल. नेममध्ये पण आपल्याला आपलं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे. खाली मोबाईल नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली त्याच्यासमोरच आपल्याला या ठिकाणी आपली जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. हे 3 गोष्टी केल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे, या बटनावर. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि खाली नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक 4 ऑप्शन येतील.
तुम्हाला पेमेंट कोणत्या ऑप्शनमधून करायचं आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI वगैरे. तर या ठिकाणी तुमचं UPI वगैरे काय असेल ते सिलेक्शन करून घ्या, तुमचं पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे सर्व माहिती दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण दिसेल, तुमचा बँक रेफरन्स नंबर पण दिसेल. म्हणजे रेफरन्स नंबरमध्ये तुम्ही जो पेमेंट केलेला आहे तो रेफरन्स नंबर दिसेल. तो रेफरन्स नंबर घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी रेफरन्स नंबर टाका. ज्या दिवशी पेमेंट केले ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. 100 रुपयाचं पेमेंट आहे. या पद्धतीने हे या ठिकाणी पेमेंट करून त्याची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोटो आणि सही अपलोड करून घ्यायचे आहे. पहिल्यांदा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या, त्याच्यानंतर सही अपलोड करून घ्या. दोन्ही पण फोटो आणि सिग्नेचरची साईज ही 40 KB पेक्षा कमी असली पाहिजे, तरच ते फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड होतील. जर याच्यामध्ये कोणतं तुम्हाला डाऊट वाटत असेल, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायला जर होत नसतील, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की काय प्रॉब्लेम येते. त्याला आम्ही तुमच्या व्यवस्थित उत्तर देऊन तुम्हाला ते अपलोड करण्यास आम्ही प्रयत्न करू. त्याच्यानंतर जो खाली दिलेला सिक्युरिटी कोड आहे, हा कोड तो आपल्याला या रकान्यात, पांढऱ्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपला हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी कंप्लीट होईल. त्याच्यानंतर फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवेल आणि तुमचे काय असेल ते सर्व माहिती दिसेल. हा ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि तो आपल्याला या ठिकाणी प्रिंट आउट ऑप्शनमध्ये यायचा आहे. या ठिकाणी प्रिंट आउट ऑप्शन दिसेल, प्रिंट ॲप्लिकेशन, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रिंट आउट काढून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जो नंबर आहे मागाशी आपण कॉपी करून घेतला, तो नंबर आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख टाकून घ्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या सिक्युरिटी कोडमध्ये टाकून जनरेट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. जनरेट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली प्रिंट दिसेल. या ठिकाणी या फॉर्मची प्रिंटआउट ओपन होईल. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर हा फॉर्म भरायला तुम्हाला काय अडचण येत असेल, काही समजलं नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का सबस्क्राईब करायचं सांगतो, कारण हा फॉर्म भरून झाला तर याचा आपल्याला नंतर हॉल तिकीट कधी येणार किंवा याचा निकाल कधी लागणार, काय निकाल लागणार ते आपल्या चॅनलवर येत असतं. ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी महत्त्वाची एक गोष्ट अजून एक आहे की आत्ताच सेंट्रल रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाच्या एक जागा निघालेल्या आहेत. 32,000+ जागा आहेत. 10वी पासवर फक्त त्याला शिक्षण लागणार आहे. तर जर तुमचं 10वी पास शिक्षण झाले असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या भरतीसाठी अर्ज करू शकता. किंवा तुमच्या घरातले कोण व्यक्ती असतील, घरातली मुलं वगैरे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तर त्यांना ते सांगा की 10वी पासवरती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाच्या भरती निघाले आहेत फक्त 10वी पासवरती. तर तो फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने फॉर्म भरा आणि तुमच्या मित्रांसोबत तो शेअर करा. या ठिकाणी ही चांगली सर्वात मोठी संधी आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.